परभणी ग्रामीण पोलीस प्रशासन आमच्यावर दादागिरी करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सोने चांदीचे व्यापारी परमेश्वर राजाभाऊ डहाळे यांनी माध्यमांशी बोलताना केला। परमेश्वर डहाळे म्हणाले की आम्ही काही लोकांविरुद्ध हायकोर्टात धाव घेतल्याने अशा खोट्या कारवाया करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्याबाबतचा तपास आपण करीत आहोत। आरोपीने लुटलेले सोने चांदीचे दागिन्यापैकी काही दागिने येथे विकले असल्याची कबुली दिल्याने आपण तपास कामासाठी येथे येऊन संबंधितांना नोटीसद्वारे हजर राहण्याची सूचना दिली। तर परमेश्वर डहाळे यांच्या मते आमची बदनामी करून आम्हालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आमच्या दुकानात CCTV आहे, कोणत्याही दिवशी आरोपीने आम्हाला दागिने विकले सांगावे त्या दिवसासह मागे पुढचे 8 दिवसाचे फुटेज काढून देतो। तरी पोलीस प्रशासन आमच्यावर दादागिरी करीत असून आम्हाला न्यायासाठी न्यायालयावर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। आपल्याकडे या राहुल ज्वेलर्सवर पोलीस आले होते, काय भानगड होती? नमस्कार, मी परमेश्वर राजाभाऊ डहाळे, पुण्यातील व्यापारी आहे आणि आमचा व्यापार आज फार जुना आहे। व्यवहार गावामध्ये नामांकित आणि प्रतिष्ठित व्यापारी आहोत आम्ही। आज ज्या पद्धतीनं ग्रामीण परभणी पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वतःला ते DYSP म्हणत होते, DYSP देशमुख साहेब म्हणून, आणि त्यांचे सहकारी, त्यांनी एका चोरटा कोणता आरोपी चोर त्याला दुकानामध्ये घेऊन आले आणि इथं सोनं विकलं म्हणून असं त्यांनी त्या आरोपीला सांगायला लावलं। सुरुवातीला तो आरोपी ज्यावेळेस तिथं आला होता त्यावेळेस माझा मुलगा इथं प्रसाद म्हणून इथं होता, तर त्यांच्यासमोर त्यांनी आधी म्हटलं की ह्याला दिलं सोनं, आणि नंतर पुन्हा आमचे भाऊ आले राहुल डहाळे आणि नंतर त्यांना म्हणतं की ह्यांना दिलं सोनं। तर हे जे काय आहे हे बार बार याच्यामुळं होतं आहे की आज याच्यापूर्वी जे आम्ही आमच्यावर ज्या काय पोलीसवाल्यांनी जे अन्याय केलेत आणि जे काय आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्यात त्या कारवाईला पार्श्वभूमी करून हे जे पोलीसवाले त्यांनी स्वतः कबूल पण केलं त्या देशमुख साहेबांनी की तुम्ही कोण्या अधिकाऱ्यांवर कशा कारवाई केल्या आणि ते आम्हाला सर्व माहिती आहे। आम्ही तुमच्या दुकानची झडती घेणार, आम्ही तुमच्या दुकानचं DRD म्हणजे कॅमेऱ्याची जी काही रेकॉर्डिंग होती ती आम्ही ताब्यात घेणार, जप्त करणार। मी त्यांना म्हणलं साहेब तुम्ही त्या आरोपी जे म्हणतोय आम्ही व्यापारी माणसं आहेत, आम्ही सांगतोय की आम्ही हे व्यवहार केला नाही आणि तुम्ही म्हणताय की दुकानाची झडती घेत आहेत, दुकानचं DRD आम्ही काढून घेतोय, तुम्हाला अरेस्ट करतोय। तितक्यात आमची आई आल्या, आईला सुद्धा ते अधिकारी म्हणतात त्या की बाबा ह्या बाईला ताब्यात घ्या काय, आणि हे त्यांनी जे काही इथं दुकानामध्ये येऊन जे काही माहोल तयार केलं हे फक्त आमचं कॅरेक्टर आणि आम्हाला बदनाम करण्याचे जे प्रयत्न आहेत हे सतत चालू आहे दुकानामध्ये। सतत याच्या म्हणजे प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी षडयंत्र करून दुकानामध्ये येणं आणि कोणत्या तरी आरोपीला घेऊन येणं आणि इथं माल विकला म्हणून सांगणं, हे आज नाही, हे मागच्या बऱ्याच वर्षापासून हे सतत चालू आहे। आम्ही ज्या पद्धतीनं व्यवहार करतो त्यांना आम्ही एकच म्हणलं की बाबा तुम्ही ज्या व्यापारी जे चोर म्हणतोय की तुम्हाला हे सोनं विकले, आम्ही त्यांना तारीख मागत होतो की कोण्या तारखेला त्यानं इथं दुकानात आलं, त्या पद्धतीनं आम्हाला आमचे पुरावे दिले असते। आम्ही त्यांना हेच आम्ही सहकार्य करण्याच्या भावनेनं आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही आम्हाला फक्त तारीख द्या, कोणत्या तारखेला आमच्या दुकानात तो आरोपी आला आणि इथं सोनं विकलं म्हणून सांगतो, त्या तारखेचा आम्ही तुम्हाला रेकॉर्ड देऊ। आमच्याकडं तो आरोपी आला नाही आणि अशा पद्धतीचे आम्ही व्यवहार करत नाहीत, आम्ही असं तुम्हाला आम्ही सिद्ध करून देऊ। पण त्यांनी कोणतीही गोष्ट आमची न ऐकता ज्यावेळेस आम्ही रेकॉर्डिंग करत होतो मोबाईल, तर आमच्या मोबाईल हातातून हिसकाटून घेतले, आमच्यावर दाबदडपण केलं, माझ्या गळ्याला गचाटी देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या वात्रट भाषेमध्ये आम्हाला
वागणूक दिली, वात्रट भाषेमध्ये बोलले आणि हे सतत त्रास होतोय. आता तुम्ही काय करणार, तुमची आता भूमिका काय असेल? आमची एकच भूमिका आहे की हे जे बार बार हे ज्या पद्धतीनं हे येऊन दुकानामध्ये जे येऊन जे धिंगाणा करतात आणि आमच्या गावामध्ये आमचं जे नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, तर ह्याला कुठंतरी तडा बसला पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीनं त्यांनी दुकानामध्ये येऊन ज्या पद्धतीनं त्यांनी आमच्यावर आरमुटी केली, जे काही दाबदडपण केलं, याची रीतसर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची एक विनंती आहे शासनाला.